तर मंडळी आता इथे येणारा एक ग्रेट सायंटिस्ट साईराज सांगळे रायगडहून जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हॅलो, कोण आहात तुम्ही? नमस्कार नमस्कार, मी आहे या महाभारताचा महासायंटिस्ट. हा भारताचा? हो, आजकाल प्रत्येक शब्दापुढे महा लावायची स्टाईल आले ना. ते नाही का महारविवार महा एपिसोड असते. मग मी पण लावलं. पण नाव काय तुमचं नाव? सायंटिस्ट एकदम झणझणी. एकदम झणझणी. वा, पण असं कुठे नाव असतं का सायंटिस्ट झणझणीत? झणझणीत नसतं. तुम्हाला सांगले मांगले टांगले ही सगळे आडनाव चालतात. माझं पण ध्यान चालू. झणझणीत. झणझणीत. पण तुम्ही काय काय शोध लावले झणझणीत? माझी मम्मी सारखी कामात असते. तिचे बिचारचे हाल होत असतात. अरे. मग मी एक ठरवलं, आपण एक रोबोट बनवूया. हा. मग तिने हे सांगितलं हे कर, मग त्यांनी केलं पाहिजे. आणि मग हे सांगितलं तिने हे नको करू, मग त्यांनी केलं पाहिजे. हा, नाही केलं पाहिजे. मग मी असं रोबोट बनवणार होतो. मला आधी लक्षात आलं की हा रोबोट माझ्या आधीच घरात आहे. कोण? अहो, माझे पप्पा. वा वा, खरं त्या नाही. रोबोटचा शोध कुणी लावला? माझ्या आजी आजोबांनी. वा वा वा. मी आईसाठी हे बनवलंय, हो, हे काय? जरा झाडी स्टिक. झारी स्टिक. सारी स्टिक. का बनवली बरं ही? आई सारखी सारखी मोबाईलवर बोलते. हा, जर मोबाईल पाण्यात पडला तर तिने झाड स्टिकनेच काढायचा. फोटो काढता येतो का पण? हा, असा. आणि ताईसाठी काहीतरी बनवलंय ना तू? हा, काय बनवलंय? जर ताई सकाळी उठली ना तर तिला असा टोचायचा. काय बनवलंय ते? हे अलार्म मशीन. मशीन आहे ते. टोचलं की उठते. आणि काय बनवलंय ताईसाठी? ती सारखी रोज सकाळ मोबाईलशी बोलत असते. म्हणून काय बनवलंय? डॉगीचा पिल्लू. डॉगीचं पिल्लू. हा. नुसता अशी बोलणारे पिल्लू बोलणारे. अरे देवा. आणि काय बनवलंय तुम्ही? वायरलेस हेडफोन. वायरलेस हेडफोन. हा, म्हणजे त्याला वायर नाहीये का? होती वायर, पण मी त्याला कापूनच टाकली. की 2 वेळा तो हेडफोन लावून बाईक वरून पडलेला, म्हणून मी त्याची वायरच कापून टाकली. मी भाऊ काकांसाठी भावतूत बनवलंय. भावटूत का बनवलंय? जर भाऊ काका विसरले तर त्यांच्या कानाला लावायचा आणि मग ते नाही विसरणार. मग त्याच्यात ऐकू येतं? निलेश सर ऐक येतं. त्याच्यात निलेश सर ऐकू येतं. त्याच्यात निलेश सर ऐकू येतं. आता मी आजी आजोबा बनवणार आहे. हो. ते माझ्याशी बोलतील, ते माझ्याशी गप्पा मारतील आणि मला ते स्टोरी सांगतील. ते जर मला आजी बाबा मला बनवायचे, तेव्हा मी झू मध्ये चालत होतो, तेव्हा मला एक आजी आजोबाचा एक झू पाहिलं आणि त्याच्यामध्ये वाघ कसा सफेद केसांचा झू मध्ये असा बसलेला असतो, तसा तिथे आजी आजोबा पण झू मध्ये बसलेले होते सफेद केसांचे. मग मी वडणारा म्हणालो,
पप्पा आपल्याला पण एक आजी आजोबा घेऊया, पण पप्पा काय बोललेच नाही. अरे म्हणून मी ठरवलंय की आजी आजोबा बनवणारच. वा वा. खरा ऍक्ट आता सुरू होतो. आता ऍक्ट झाल्यावरती खरा ऍक्ट झाला. साईराज मस्त केलं, भारी, किती भारी केलं. पण साईराज तू सायंटिस्ट बनलेला ना आज. हो. मग सायंटिस्टला कुठलं फळ आवडतं, पेरू, आंबा की सफरचंद? मँगो. खरं तर साईराज, मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं की हा जो मुलगा आहे हा किती वर्ष, 5 वर्ष ना वय, फक्त 5 वर्षाचं असताना म्हणजे आम्ही काय करत होतो हेही मला खरंच आठवत नाही आता. एवढं बोलू तरी शकलो असतो का. पण त्याचं कौतुक आहे की तो एवढा मोठा ऍक्ट पाठ करतो आणि कधी थोडंफार विसरणं झालं तर त्याला थोडं सांगितलं की लगेच पुढे जातो तो. आणि हे कौतुकास्पद आहे. सगळ्यात छोटा धमाका आहे आमचा. आणि साईराजला आज आम्ही एक्स्ट्रा बोनस दिवाळीचा देणार आहोत तुझ्या ऍक्टसाठी. हे घे. मँगो मिळून तुला मँगो मँगो मिळाला बुवा. मँगो नाही मग घेऊन टाक मँगो. मस्त 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 मस्त. आणि मग आता दीदीच्या शेजारी बसायचं का तुला? आ? तिथे बसायचं तुला जाऊन? हो. मग बसा, दीदी घेऊन जा त्याला. आणि मंडळी, आता ती वेळ आलेली आहे की एक जण आपल्याला यातून निरोप देणार आहे. तर साईराज, कोण येईल आता? आता कोण येतं ता कबूतर पाटील सर आणि ते काय करतात? नारळ घेऊन हा जाता घरी. जाता घरी. नारळ घेऊन जाता घरी. पण नाही, तुला द्यायचा का नारळ? नको. कुणाला द्यायचा चौघांपैकी? कुणाला द्यायचा? मलाच नको. वा वा वा. तर या काका या. काय द्यायचंच नाही आज? काय आज द्यायचंच नाही का? सगळे चांगलेत. वा वा. क्या बात है, वाह वाह.